पेसमेकर काय आहे? तर पेसमेकर बेसिकली एक छोटंसं मशीन असतं जे आपण खांद्याच्या खाली, संमडीच्या खाली टाकतो. त्याच्यातून एक वायर जाते, 1 किंवा 2 वायर पेसमेकरवर अवलंबून आहे. हे हृदयापर्यंत जातात आणि ह्याचं काम काय असतं की काही लोकांमध्ये हृदयाची ठोके नियंत्रित करण्याची जी सिस्टीम असते ती खराब झालेली असते. नाहीतर त्याला वयामुळे झीज पडलेली असते किंवा केव्हा तरी केव्हा तरी हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे डॅमेज झालेलं असतं. किंवा काही लोकांचं तर जन्मापासून सुद्धा ते ठोके कमी असतात. त्यांचे हृदयाचे ठोके एकदम कमी होऊन जातात. कमी म्हणजे किती? 60च्या खाली जेव्हा ठोके जातात तर ते ॲबनॉर्मल आहे. पण जेव्हा हे 50च्या खाली 40, 30 किंवा 20पर्यंत जेव्हा जातात तेव्हा चक्कर येणे, बेशुद्ध पडणे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काही लोकांना तर माझा एक पेशंट होता, त्याचे ठोके 30वरती गेलेले. पडला बेचारा. डोक्याला मार बसला होता. त्याच्यासाठी त्याला मेंदूचं ऑपरेशन करायला लागलं आणि त्यानंतर आम्हाला कळालं की त्याचे ठोके 30 आहेत आणि मग त्याला पेसमेकर लागतं. तर पेसमेकर काय करतं की ते छोटे छोटे शॉक देऊन हे हृदयाचे ठोके नियमित करतं. जेव्हा ठोके कमी पडतात तेव्हा ते शॉक देऊन ठोके वाढवणार. जेव्हा हृदयाचे ठोके समजा परस्पर अधूनमधून नॉर्मल जेव्हा होतात तेव्हा पेसमेकर काम करत नाही. तो असं ऑन डिमांड राहतो. ठोके कमी झाले की तो शॉक देऊन ठोके नॉर्मल करणार. आता पेसमेकरचा फायदा काय म्हणायचा की हे ठोके नियमित जेव्हा कमी होतात तर ठोके वाढवण्यासाठी गोळ्या औषधं आपल्याकडे फारशी नाही आहेत. असं 1-2च गोळ्या आहेत. त्याचा फारसा उपयोग होत नाही. काय 40चे मिनिटाला 42 ठोके होणार, त्याच्यापेक्षा असं होणार नाही. हे आपल्याला ह्या कंडिशनसाठी ट्रीटमेंट ही पेसमेकरच असते आणि पेसमेकर बऱ्यापैकी सुद्धा सेफ आहे. त्याला मोठं ऑपरेशन नाही आहे. त्या आपल्याला पूर्ण भूल द्यायला लागत नाही. पेशंटला एक छोटंसं झोपेचं इंजेक्शन देतो, बस. बाकी काही नाही आणि 3 दिवसात पेशंट घरी जातो.